आत्ता अरुण गाडवे सर आहेत। सर, काय भावना आहेत? कष्टाचं चीज झालंय। मी अगोदर सर्व मराठा समाज बांधवांना या मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्या समाज बांधवांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सगळ्यांचे आम्ही पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। 20 तारखेपासून माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जो मोर्चा मुंबईकडे कूच केला आणि यामध्ये भूमचे समाज बांधव हे मोठ्या संख्येनं आणि हिरिरीने सहभागी झाले। यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण या मोर्चात आली नाही। मराठ्यांना प्रचंड मोठी शिस्त आहे हे या ठिकाणी आम्ही संपूर्ण जगाला दाखवून दिले, कारण कोटीच्या संख्येनं मराठे जमा झाले, परंतु साधा एक खडा देखील मराठ्यांनी उचलला नाही। शासनाच्या विरोधामध्ये एक घोषणा देखील दिली नाही। आजपर्यंत म्हटलं जायचं की मुंबई कुणी मान्य करू शकत नाही, परंतु आज हे वाक्य हे इतिहास जमा झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई फक्त मराठेच मान्य करू शकतात हे वाक्य। मुंबईमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला मुंबईमधील आझाद मैदानावरती जे आंदोलन करत होतं ते आंदोलन करताना आम्हाला तिथपर्यंत सरकारनं येऊ दिलं नाही, कारण सरकारनं हा जो मराठ्यांचा एल्गार आहे, हा जे मराठ्यांची सेना आहे, हे जे मराठ्यांचे मावळे आहे, हे बघून सरकारची पाचावर धारण बसली आणि सरकारनं आम्हाला सांगितलं की एक दिवस फक्त तुम्ही वाशीमध्ये थांबा, आझाद मैदानाकडे येऊ नका। आणि आमचा मुक्काम एक दिवस संपूर्ण मराठ्यांच्या मावळ्यांचा मुक्काम वाशीमध्ये ठेवला गेला आणि वाशीमध्ये मुक्काम ठेवल्यानंतर सुट्टीचा दिवस असताना शासनानं अर्ध्या रात्री GR काढला आणि रात्री 3:30 वाजता माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये तो GR दिला आणि दुसऱ्या दिवशी मराठ्यांचं आरक्षण, टिकणारं आरक्षण, कधीही त्या आरक्षणाला कुणी चॅलेंज करू शकत नाही असं आरक्षण आता मराठ्यांच्या पदरात पडलं आहे आणि याचं सगळं श्रेय माननीय मनोज जरांगे पाटील यांना जातं। आपल्यासोबत अनिल दादा शेंडगे आहेत। काय वाटतं दादा, काय भावना आहेत तुमच्या? खरंच आज एवढा आनंदाचा दिवस आहे। सकल मराठा, सर्व मराठा बंधूंना, सर्व मराठा समाजाला आज टिकणारं आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र सगळ्यांना मराठा समाजाला भेटणार आहेत। याचं सर्व श्रेय मनोज दादा जरांगे पाटील यांनी नेतृत्व केलं। त्या नेतृत्वाखाली सर्व समाज, मराठा बांधव समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला, करोडोनी पाठीमागे उभा राहिला आणि ह्या शासनावर दबाव पाडला। शासनावर दबाव पाडून शासनाची पळतीबोई केली त्यांनी नवी मुंबईमध्ये। लक्षात घ्या, ज्या दिवशी नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये मराठा समाज घुसला त्या दिवशी शासन तुमच्या आपल्या मराठ्याच्या दारी आलं आणि तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू ही 100% खात्री दिली आणि मनोज दादांनी कालभर त्यांनी लिहिलेलं GR सगळे वाचले आणि दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केलं। लक्षात घ्या, हा समाजाचा लढा जो मराठा समाजाचा, यांनी सर्व तळागाळातील जनसामान्य मराठा बांधवांनी श्रेय घेतलेले, याच्यामध्ये सगळ्यांचं श्रेय आणि ज्यांनी ह्या मराठा समाजाला पाठिंबा दिला खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण की त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिलाय। त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी पाठिंबा दिल्यामुळं सर्व मुस्लिम असतील, इतर सर्व जाती असतील, सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला। आणि लक्षात घ्या, जे म्हणत होते की आरक्षण भेटणार नाही, अरे तुमच्या छातीवर बसून मनोज दादा जरांगे पाटील यांनी आरक्षण आणले। लक्षात घ्या, म्हणून आम्ही सगळे मराठा समाजाचे सर्व जेवढे बी मराठा बांधव आहेत, खरंच आमचा आनंद म्हणजे गगनाला एवढंही झालंय की आम्ही त्याचं व्यक्त करू शकत नाही, एवढा आमचा आनंद व्यक्त झाला। आपल्यासोबत गुंजा सर आहेत। सर, तुमच्या काय भावना आहेत? तुम्ही हे जवळून बघितलं, त्या सर्वांचा लढा तुम्ही जवळून बघितला, एक पाठीराखे म्हणून तुम्ही खंबीरपणे त्यांच्याशी पाठीमागे उभे होता। 40 वर्ष अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू होता आणि अण्णासाहेब पाटलांनी जे झाड लावलं होतं त्या झाडाला मनोज जरांगेच्या रूपानं ही फळं आलेली आहेत। जब से मराठा खडा तो सबसे बडा, मराठा माणूस जर उभा राहिला तर मुंबईत काय सगळं जग बदलू शकतो, जगाला थांबवू शकतो, एवढी मोठी ताकद मराठा आंदोलनामध्ये आहे आणि अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारचं आंदोलन
हजारो कोटीच्या संख्येनं मोर्चे निघाले, परंतु एकालाही कुठल्या पायाला सुद्धा खर्चलं नाही. अशा प्रकारचा हा दैवी अवतार मनोज जरांगेच्या रूपानं मराठ्यांना भेटलेला आहे. आणि त्यामुळं मराठा आरक्षण मिळाल्यानंतर संपूर्ण मराठा समाजाला जेवढे 5 कोटी मराठी असतील त्या 5 कोटी मराठ्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही, पारावार राहिला नाही. आणि याचं सर्व श्रेय 40 वर्षापासून जे आंदोलनामध्ये सक्रिय झाले, ज्यांनी आपलं बलिदान दिलं, ज्यांनी आपलं आत्मबलिदान दिलं, 50 लोकांनी 50 युवकांनी, त्या सर्वांचं श्रेय या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण समाजाला न्याय देण्याचं काम एकनाथराव शिंदेने केलेलं आहे. तेव्हा त्यांनाही या ठिकाणी आपण त्यांचंही अभिनंदन करूया. आणि मनोज जरांगे पाटलांना अजून पुढे दीर्घ आयुष्य लाभो. आणि आणखी लढे मराठ्यांचे आणखी प्रश्न आहेत, एवढ्या प्रश्नानं मराठ्यांचे प्रश्न संपलेले नाहीत, आणखी प्रश्न खूप आहेत. हे प्रश्न घेऊन त्यांना आम्ही लढवायला लावू, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, अशा प्रकारची भावना व्यक्त करून आपल्यासोबत वरळे सर आहेत. सर, तो जो तुम्ही सांगता तो विद्यार्थी, त्याच्या वडिलाच्या कष्टाचा आज चीज झालेला आहे. तुमच्या लक्षात येत असेल तर MBBS डॉक्टरसाठी जो विद्यार्थी गेला, आता त्याचं ऍडमिशन ह्याच्या पुढून सर्वसमावेशक असा फीस मध्ये होणार आहे. काय वाटतं तुम्हाला आता इथून पुढचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबणार आहे? पाहायला गेलं हा 40 वर्षाचा लढा अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेला, तर याच्यामध्ये आज जी मराठा समाजाची ओपनची वाताहत चालली होती, ही संपूर्ण वाताहत आपल्याला काल मिळालेल्या आरक्षणामधून पूर्ण वाताहत या ठिकाणी बंद होणार आहे. आज संपूर्ण मराठा समाजाचा अंतर्भाव हा OBC कुणबी मराठा या प्रवर्गातून केल्यामुळे हे पहा, ज्या बांधवाची कुणबीतून नोंद मिळाली त्यांचे संपूर्ण सगळे सोयरे या नवीन GR मुळे या अंतर्भाव झालेत. यामुळं असंख्य लाखो लोक येणाऱ्या काळामध्ये होतील. आणि बांधवांनो, हा लढा संपलेला नाहीये, आणखी विरोधक मागणी करतायत आम्ही कोर्टात जाऊ आणि कुठे जाऊ वगैरे वगैरे. तर या ठिकाणी मला हे सांगायचंय, आपल्याला आज जो मिळालेला यश आहे, हा लढा आहे, हा लढा आणखी सुरळीत ठेवावा लागले. 2 मिनिटं थांब रे. हा लढा जोपर्यंत प्रत्येक बांधवांना OBCचं कुणबी मराठ्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही तोपर्यंत करणार. आणि मी नेहमी गेल्या 4 महिन्यापासून सांगतोय, मेडिकलचे इंजिनिअरिंगचे ऍडमिशन घेताना जी मुलांची वाताहत होते GR मुळे सगळ्यांना सांगायला आवडेल, आता इथून पुढे आमच्या पालकांना, आमच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पण सवलत मिळेल आणि फीस भरण्यासाठी पण आम्हाला या ठिकाणी नक्कीच. काय सांगाल न्यायालयीन दृष्ट्या, तुम्ही एक ऍडव्होकेट आहात, न्यायालयीन दृष्ट्या हे कितपत टिकणार आहे आता? कारण की सदावर्ते सारखे वकील म्हणतायत की आम्ही कोर्टात जाऊ. मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वात प्रथमतः मी कोर्टमधील जे काही मावळे मुंबईला आंतरवली सराठीपासून मुंबईपर्यंत वाशी या ठिकाणी गेले होते, त्यांचं मनपूर्वक मी स्वागत आज मुंबईमध्ये करतो आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे की न्यायालयामध्ये कितपत टिकल, हे जे आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाला, हे काही वेगळं आरक्षण मिळालेलं नाही, OBC मधून मिळालेलं आहे. कारण पूर्वीपासून हा जो कुणबी मराठा कुणबी जो आहे, विदर्भातला असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राला असेल, त्यांना पहिल्यापासून OBC हे सर्टिफिकेट आणि त्या सवलती अवेलेबल होत्या. म्हणजे त्याच्यामधूनच सरकारने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं कोर्टामध्ये वर्षाला म्हणलं किंवा छगन भुजबळ म्हणला तरी त्यांचा काही फरक पडणार नाही. कारण कोर्ट हे कायद्यानुसार चालतं, कोर्ट हे कायद्यानुसार चालतं, वेगळं आरक्षण दिलेलं नाही, OBC मधून आरक्षण दिलेलं आहे. एवढंच माझं सांगितलं. आपल्यासोबत आबी करळे, तो या आंदोलनात एक युवक म्हणून सहभागी आहे, तो एक विद्यार्थी आहे. आबी, काय वाटतात, काय भावना आहेत तुझ्या? सर्वात प्रथम गेले 4 महिन्याद्वारा हा मराठा आरक्षणाचा जो लढा आहे, तो लढा मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल किंवा आपला लेखी मीडिया असेल,
म्हणजे सर्व पत्रकारांनी तुम्ही 243 चॅनेल तुम्ही असाल, त्या सर्व पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरला व सर्व जनतेपर्यंत आमच्या मराठा बांधवांच्या ज्या मागण्या होत्या व ज्या आंदोलनाच्या चालू मुवमेंट होत्या त्या पोहोचवल्या. त्याच्याबद्दल सर्व पत्रकारांचा आपण एकदा सगळ्यांनी टाळावाजवी स्वागत करतो. त्याचबद्दल सर्व पत्रकारांचं आम्ही स्वागत करतो आणि अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. आम्ही जे आता शैक्षणिकदृष्ट्या ज्या आमच्या विद्यार्थ्यांना अडीअडचणी येत होत्या, ज्या गरजू विद्यार्थ्यांना फीस भरायच्या अडचणी येत होत्या, अनेक अडचणी येत होत्या, 90, 95, 98 मार्क पडून सुद्धा जिथं कोणता आमचा थारा लागत नव्हता तिथं आज कुठेतरी सर्व विद्यार्थ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. म्हणून आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांच्या या सर्व लढ्यामध्ये खंबीरपणे मागे त्यांच्या साथ होत आणि इथून सुद्धा त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहेत. त्याच्यामुळं सर्व मराठा बांधवांतर्फे त्यांचा आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि अधिक बातम्या माहितीसाठी आमचं फेसबुक पेज तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.